आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती। पूरग्रस्त भागातून 17,800 जणांचं रेस्क्यू। राजधानी दिल्लीत पावसाचा धुमाकूळ। शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी, नागरिकांचे हाल। साताऱ्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर। पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी पातळी स्थिर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे अद्यापही पाण्याखाली। वाशिम जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे 975 शेतकऱ्यांना फटका। मागील 2 महिन्यात सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान। भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडले। सध्या धरणात 53% पाणीसाठा शिल्लक। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले। काटेपूर्णा धरणात 99.44% पाणीसाठा। इगतपुरी तालुक्यातील जामुंडा परिसरातील खोपा धबधबा प्रवाहित। मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लहान मोठे धबधबे प्रवाहित। सततच्या पावसामुळे मध्य प्रदेश सीमेवरील गोरक्षनाथ धबधबा प्रवाहित। श्रावण मास सुरू असल्यानं गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी।